नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पालघर स्थानकावर गाड्यांच्या थांब्यांसाठी केली मागणी। पालघर जिल्हा हे मुख्यालय असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि औद्योगिक विकास होत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वाढवण बंदर आणि विमानतळ प्रकल्प जाहीर केला आहे। तसेच तारापूर MIDC हे देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून कार्यरत आहे। महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्यांसाठी मागणी जिल्हा मुख्यालय असूनही गेल्या 7-8 वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे पालघर स्थानकावर मंजूर झालेले नाहीत। प्रवाशांची वाढती संख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता गाड्यांचे थांबे देणे आवश्यक आहे। पश्चिम रेल्वेच्या अधिकृत पत्रानुसार रेफरन्स नंबर T18 फेब्रुवारी 425 B50 दिनांक 2/7/2024 व G160 मिसलेनियस 2024/69 दिनांक 8/8/2024 रेल्वे मंडळाने या थांब्यांची शक्यता मान्य केली आहे। त्यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे: 229556 कच्छ एक्सप्रेस, 124890 दादर बिकानेर एक्सप्रेस, 12935/36 बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस, 20944142 बांद्रा गाझीपूर एक्सप्रेस। या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल। स्थानिक रेल्वे सेवा विस्तारासाठी महत्त्वाच्या मागण्या। सध्याच्या लोकल गाड्या प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांसाठी असुविधाजनक ठरत आहेत। वसई-विरार परिसर झपाट्याने विकसित होत आहे, त्यामुळे प्रवाशांसाठी नवीन लोकल आवश्यक आहे। पूर्वी दूध विक्रेते, भाजीपाला व फुलांचे विक्रेते लोकशक्ती एक्सप्रेसने सफाळा स्थानकाहून दादर बाजारात जात असत। सध्या पर्यायी सुविधा नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे डहाणू चर्चगेट पहाटे 4 वाजता लोकल सुरू करावी। विरार डहाणू लोकल प्रकल्पाचा विस्तार करावा। विरार डहाणू लोकलचे घोलवड, उमरगाव किंवा भिलाडपर्यंत विस्तारीकरण करावे। डहाणू येथे संपणाऱ्या मेमू ट्रेन भिलाडपर्यंत वाढवाव्यात। नवीन लोकल मार्ग दिवा, भिवंडी, अनगाव, अंबाडी, कुडूस, वाडा, विक्रमगड, भिवंडी आणि वाडा हे मोठे औद्योगिक केंद्र बनत आहेत। या नव्या लोकल मार्गामुळे वाहतूक सुलभ होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि मुंबईतील गर्दी कमी होईल। विकासाच्या दृष्टीने रेल्वे विस्तार अनिवार्य आहे। पालघर जिल्हा वेगाने औद्योगिक आणि आर्थिक केंद्र बनत आहे, त्यामुळे रेल्वे नेटवर्क मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करून प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि सुटसुटीत रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांना विनंती केली आहे। सदर विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।